आज आहे आमच्या वारीचा पहिला दिवस. आम्ही निघालो वारीला. 10 दिवसाची वारी आहे. मनमोहन स्वामी महाराज की जय. निघाल्यावरती पहिला स्टॉप आहे. तिथंच थोडं चहा पाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे व पोटभराची पण व्यवस्था केलेली आहे. ज्याला कोणाला जी काय लागते ते घेते, खाते. देण्यासाठी दोघंजण उभे असतात. ज्यांच्याकडून वाटप आहे तेच उभे असतात स्वतःच्या. आम्ही थोडं समोर आलेलो आहे. त्यामुळे इथं महाराजांसोबत फोटो काढण्याचा आम्हाला वेळ लाभलेला आहे. बरेच जण फोटो काढत होते, त्यामुळे आम्ही पण फोटो काढून घेतलेला आहे. लगेच तिथून प्रस्थान करून पुढच्या गावी आलेलो आहोत आम्ही. इथेही केळी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. सर्वांना बसून केळी वगैरे देत आहेत. ज्यांना जेवढे लागतात तेवढे घेत आहेत. कारण का पैदल आलेले असल्यामुळं 5 किलोमीटरचा प्रवास झाल्यामुळं केळी तर लागणारच आहे. थोडीफार खातात व एखादं लागलं तर सोबत संग घेतात. कारण का बरेच जण खात नाहीत तिथं बसल्या जागी. गाव आहे बाबुळगाव. दरवर्षी इथं केळी वाटप होत असते व केळीसोबत चहाही दिला जातो. त्यानंतर 5 किलोमीटर चालल्यावरती वाखारीचा स्टॉप येतो. वाखारीच्या इथे बापूचं प्रवचन, दर्शन आणि दुपारचं जेवणही इथंच होत असते. सर्व काही इथंच भेटते. एक क्लिप याच्यानंतर एक दुसरी क्लिप टाकल्या जाईल, जेणेकरून हे इंस्टावरती असेल ती घेतल्या जाईल इकडं. कारण का तेवढं होत नाही आहे. कारण का पब्लिक भरपूर असल्यामुळं, गावकरी व सोबतचे असल्यामुळं घेणं शक्य नाही आहे तेवढं. हे जेवायला बसायची पंगत आहे, असं जेवायला बसतात. वाढ काय झालेली नाही अजून, तरी पण रांगा चालू झाल्यात बसायला. थोड्याच वेळात वाढ होत येईल. गावकरी सर्व वाढतात, कारण का दिंडीतल्या अजून कोणीही वाढण्याचा काहीही भाग घेऊ देत नाहीत गावकरी असल्यामुळं. ज्याच्या त्याच्या गावातले ज्याचे ते नवयुवक असतात वाढीकरीसाठी झटणारे. आजचे स्टॉप हे 5-5 किलोमीटरचे आहेत व टोटल रन हे 20 किलोमीटर आहेत. 20 किलोमीटरपैकी 15 किलोमीटर झालेला आहे. 15 म्हणण्यापेक्षा थोडा कमी झाला. आमचा आज संध्याकाळचा मुक्काम आहे बघा, चुडाव्याला आज संध्याकाळचा मुक्काम आहे. तिथं जाण्यासाठी अंधारच पडतो, कारण का शिवपाट रस्त्यानेच घेत जावं लागतं. तिथं गेल्यानंतर पाऊली खेळतात. लागली जेवायला बसलेले सर्वजण. वाढणं वगैरे होत आहे, जवळपास झालेलंच असल्यासारखं आहे. कारण का लगेच दिसेल तुम्हाला एका सेकंदातच. जेवण्यासाठी बसलेली आता जेंट्स व लेडीज आज सर्वजण संख्या कमी असल्यामुळं सर्व एकदाच बसलेले आहेत. व गावकरी असल्यामुळं तिथं कोणाला वाढण्याची अशी काही गरज पडत नाही. नाही काही उचलण्याची, नाही काही करण्याची. सर्व नवयुवक असतात, प्रत्येक गावातच असतात. त्याच्यामुळे त्यांना असं काही नाही आहे की आले त्यांनी तर उलटं स्वागत वगैरे करून घेतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेलच, तुम्हाला मी दाखवेल की स्वागत हे फटाक्या वगैरे सर्व रांगोळी वगैरे दिवे वगैरे काढून त्यांना स्वागत करून सर्व काही करतात. जे व्यक्तीप्रमाणे की साधू संत येती घरा तो जो दिवाळी दसरा या व्यक्तीप्रमाणे. लोक तर आपल्याला जास्त येत नाहीत, कारण का महाराष्ट्र नाही आहे मी. साधारण छोटा मोठा आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळं थोडा कमी जास्त मिस्टेक तर होणारच आहेत. जेवायला बसलेला काही जणांना प्रश्न असतो की काय काय आहे, तर प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी स्वीट असतं. जो व्हिडिओ बाहेरून बघायला त्यांना माहीत नसेल की दरवेळेस जेवणात स्वीट असतं नसतं काय काय असतं. तर सर्व फिल्टरच्या पाण्यासहित आहे. पहिले तरी समजा नव्हतं, मग आता फिल्टरच्या पाण्यासहित थंड झार वगैरे आहेत. उद्यापासून शाळा चालू होणार आहेत. विद्यार्थ्यांना वाटत असेल की आजचा दिवस आहे, वाढून घ्यावं. कारण का उद्या तर तसंही शाळा रेग्युलर चालू होणार आहे. आय थिंक उद्याच सोमवारी शाळा चालू होणार आहे. चला, भात आलेला आहे. भात कोणता आहे आधी पाहिलं असल्यामुळे जिरा राईस आहे, मला माहिती आहे. जिरा राईस सोबत भाजी काय पाहिलं नाही, मग वरण होतं एवढं मी पाहिलेलं होतं. तिकडं गेल्यावरती स्वयंपाकाची क्लिप घेतलेली आहे. मग व्हिडिओ हा बराच लांब होत असल्याकारणाने मी ती क्लिप टाकलेली नाही आहे. कारण का जेवताना आपण छोटीफार क्लिप घेणारच होय, आपल्यालाही माहिती आहे. आचार्यासोबत क्लिप घेतली असल्यामुळे ती जास्त ब्लॉग लांब होऊ लागला, त्याच्यामुळं छोटा होण्यासाठी ते क्लिप ओढून टाकलेली. वरण आलं गरम गरम. बरेच जण वरण तर्री द्या म्हणतात, रस्सा. बऱ्याच जणांना तर्री खाण्याची आदत असते. आला एक स्वीट आयटम कोणता आहे बघा,
आणि तुम्ही बघून मलाही कमेंट करा, सांगा की बाबा काय होता स्वीट आयटम. कारण का पब्लिकला एकच भेटत नाही, स्वीट आयटम अलग अलग भेटत असतात. दरवेळेस अलग भेटतात, एका दिवशीच रेग्युलर असं नाही की बाबा तिथलं ते होता. तर बदलल्या जातात रेली. कधी बालुशाही भेटते, कधी जिलेबी भेटते, कधी बुंदी भेटते, कधी शिरा भेटते. ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते काम करत आहेत, ज्याला जे काम भेटलं ते करत आहे. कारण का हेच पुण्य आहे कमविण्याचं आणि करण्याचं. सांगितल्यावर तर कोणी करायला न सांगता करणार आहे त्यालाच पुण्य मिळणार आहे. नंतर नंतर कोण येणार आहे गावी. चला, आलेल्या ताटाला आपण संपवून पुढे सरकूत. माझं जेवण झालेलं आहे, जवळपास सर्व साईडचं चालू आहे, दमादमानं चालू राहील. कारण का ज्याची जेवढी भूक त्याचा तेवढा आहार. साईडच्यांचंही चालू आहे, किंवा मलाच भूक नसेल जास्त त्याच्यामुळे मी कमी घेतलं असेल. जेवण झाल्यावरती आपण ताटं गुंडाळा वगैरे करून इकडे तिकडे टाकून देतो. मग माझा उद्देश तसा नाही आहे. मी एक दुसऱ्या पद्धतीनं गुंडाळा करून ठेवतो, ते तुम्हाला कळेलच लवकर. हात वगैरे धुतला त्याच पाण्याने थोडाफार, त्याच्यानंतर सहज ते पाणी दुरणात राहतेच तशाला तसं. कारण का पत्रावळीवर टाकल्यावरती इकडे तिकडे पळून जाते. तेच पत्रावळी फोल्ड करून खाली काही लागलं का, इकडे तिकडे आहे का, कारण का अन्न हे परब्रह्म म्हणल्यासारखं, कुणाचा पाय पडू नये त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ग्लासमध्ये पॅक करून टाकलं. हे आता वारीतल्याला प्रत्येकाला केलं तर चांगली गोष्ट आहे. कारण का उचलण्याचं झिगझिग राहत नाही, खाली सांडत नाही, उचलताना सांडत नाही. मी तर केलं पॅक, साईडच्यालाही करायला लावलं. कारण का एकाने केलं तर दुसऱ्यानंही करायला सांगायला पाहिजे की बा जे एक चांगली सवय आहे लागलाच पाहिजेत, मला हो कोणाला हो. साईडच्याला पॅक करायला लावलं, त्यांनीही केलं पॅक. प्रत्येकानं जर केलं तर चांगलं होईल, थोडं चांगलं दिसेल आणि उचलणाऱ्यालाही सोपं जाईल, टाकणाऱ्याला सोपं जाईल, हातही मळणार नाही, काही लागणार नाही. सेवे करायला आली तरच लगेच दोरण उचलून घेण्यासाठी, डायरेक्ट टाकण्यासाठी सोपं. कारण का सांडणारे नाही, खाली काही पडणारे नाही. त्याच्यामुळं हा माझ्या मते तरी मला असं बेटर वाटतं की बेटर आहे गिलासातच पत्रावळी गोळा करून फोल्ड करून टाकून देणे. चला, अशा पद्धतीने इथलं जेवण वगैरे संपून आम्ही पुढे निघत आहोत. तर डायरेक्ट संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये चुडावामध्ये दाखवलं जाईल. चुडाव्यामध्ये आगमन होताना झेंड्याच्या पुढे कोणीही जाणार नाही, त्याप्रमाणे झेंड्याच्या पुढे कोणीही जात नाही, कोणत्या दिंडी जात नाही, आमच्याही नाही, असं काही नाही, कोणत्या दिंडी जात नाहीत. त्याच्यानंतर आमच्या पदयात्रेचा म्हणजे की सर्व भारूमदार असणारा हा DJ, ज्याच्या माईकवरती सर्वजण चालतात. आता पुढे चलून कळेल तुम्हाला की माईकवर कोण कोण बोलणार आहेत, काय काय नाही, ते कळतीलच, दिसतेच लोक. सर्वजण रांगेतच राहणार आहेत. कारण का वसमतमधून दिंडी जाते, थोरल्या मठातून. हे समजांना माहिती असायलाच पाहिजेत की नियम हा नियमच असतो. त्यामुळे रांगेतच राहणार आहेत सर्वजण. कारण का बापूचा निघाला तेव्हा आदेश असतो की रस्त्यातून जाताना किंवा पासआउट रस्ता होताना 2च्या रांगेतच जा. नंतर सुटली तरी काय हरकत नाही, मात्र जाताना रस्ता पासआउट होताना ह्या 2च्याच रांगेत राहा. तुम्ही आधी पाहिलं असेल तिथं की पोलीसची सिक्युरिटी सुट आहे. कारण का ट्रॅफिक आहे, मोठा रोड आहे. पोलीससुद्धा आलेत की बाबा काही होऊ नये, गाड्या वगैरे थांबवण्यासाठी. आता पुढे हायवे लागेल तेव्हा स्वतःला सिट्या वगैरे भेटतील. कारण का काही स्वयंसेवक दिंडीतलेच म्हणतील की हो, मी रस्ता पासआउट करू शकतो, बाबा त्यांना पासआउट करू शकतो. कारण का काही महिला भगिनी असतात ज्यांना थोडाफार चलण्याचा प्रॉब्लेम असतो कधी कधी, आता लांब ठेप असल्यामुळं. मागलची जे आहेत मस्तपैकी 2च्या लाईनमध्ये जातात. जाता जाता ती मागं पुढे झाल्यामुळं जर असं मागं पुढे होणारच आहे, प्रत्येकाचंच होतं तसं. असं नाही की 2ची रांग कंटिन्यूच राहील. हां, मात्र रांगेत तर प्रत्येकच राहणार आहे. हे डायरेक्ट संध्याकाळचं दृश्य आहे. बापूचं प्रवचन वगैरे व दर्शन सर्व दिंडीसाठी. तुम्ही आले असते, तुम्हालाही भेटलं असतं प्रवचन आणि दर्शन. घरी तर भेटते तर रोज TV बघायला, मात्र इकडं भेटते ना बापूचं प्रवचन, जेणेकरून पुन्हा कधीच भेटणार नाही. या दिवशी भेटणार, उद्याच भेटणार, आजच भेटणार, दर दिवशी अलग अलग भेटणार. सर्व पैदल आलेली मंडळी दर्शन घेत आहेत बापूचं. याच पद्धतीने दर्शन घेतात, वरे हात करून. बापूचं प्रवचन ऑडिओमध्ये मी नाही करू शकत, कारण का प्रवचन ऐकण्यासाठी
तुम्ही नुसतं तिथून ऐकशाल. मग आता इथं बसून मंत्रमुग्ध होण्यात वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळं हा ब्लॉगही मी लवकरच इथं संपवत आहे. जेवण्यासाठी संध्याकाळचं माहीत नाही काय ते, मी काही गेलो नाही आहे, कारण का मी पण पैदलच आलेला असल्यामुळं. आणि इथं थोडं वेगळं साईडला जेवण होतं. जे वेगळ्या साईडला म्हणण्यापेक्षा शाळा आहे. कारण का सर्व पब्लिक येते दर्शनाला वगैरे बापूच्या, त्याच्यामुळं तिथं जेवण वगैरे करणं थोडं अवघड जाते. त्याच्यामुळं जे देणार आहेत त्यांनी त्यांच्या घरासमोर करून डायरेक्ट इकडं पार्सल करतात. तिथून लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी इथूनच निघताना डीजेच्या गाडीसोबत पावली वगैरे खेळावं लागतं. पसारा तसाच असतो, त्याच्यामुळं ते तिकडून डायरेक्ट इकडं आणतात पार्सल. झेंडेकरी दिसायला दिसत आहेत, मात्र झेंडेकरी फार पटपट चालतात, फार फार पटपट चालतात. कारण का त्यांच्या पायात चप्पलसुद्धा नसून ते चालतात. तर बऱ्याच जणाला चप्पल असून बुटा असून सुद्धा चालत नाहीत. म्हणजे किती कमाल आहे. दर्शन घेत आहोत सर्वजण, त्यासंग मीही घेत आहे दर्शन. त्याच्यानंतर जेवणाचं लगेच काय काय केलेलं आहे. कढी भात आहे. कढी भात खाल्ल्यावरती टेस्ट घेतल्यावरती कळेल की, कारण का एका जागची आमच्या इकडं कढी फेमस आहे. बरेच जण गेले की तिथली कढीचं नाव घेतात. भाताचं काय असतं, भात सर्व जागी सारखाच असतो. कधी जिरा राईस, कधी साधा राईस. आता हां, कढीचं नाव हा बऱ्याच जागी निघत असते. त्याच्यापैकी केदारनाथमध्ये आमच्या इथं कढी होत असते. कट वगैरे होते, मग टेस्ट दुसरीकडे नाही येत त्या कढीची. जिथं येते तिथंच येते. ते म्हणतात देवाच्या दारी. त्या देवाच्या दारीची चवच वेगळी असते. चला, लगेच माझा ब्लॉग संपून जाईल, कारण का पहिला ब्लॉग आहे, माहीत नाही कसं झाला काय नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला काही चेंजेस करून द्यायचे असतील तर देत राहू. असं काही नाही आहे. आणि याच्यानंतर व्हिडिओ टाकू, जे तुम्हाला कळेल की बाबा काय आहे काय नाही, कसं आहे. हे शॉर्ट आहे. तो जरा तुम्हाला चांगला दिसेल. हे नवीन असल्यामुळं थोडं असं होईल, आमच्यानं काही चुका वगैरे होतील ब्लॉगमध्ये. काही झाले असतील तर सांगा, ते खाली कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल की सुधारायचं काय आहे काय नाही त्याच्यात. चला, हात वगैरे धुतलं, बघू दुरून कसं पत्रावळी कशी पॅक होते. कारण का मी म्हणल्याप्रमाणे शाळा आहे, आपण कचरा तर नाही टाकू शकत तिथं. कचरा भरावा लागेल आपल्याला, जे दुसरा कोणाचा असेल ते. कारण का शाळा हा समजायसाठी सर्वांसाठीच एकच आहे. कोणत्या जरी शाळा शिकलं तरी ती शाळा शाळाच असते समजायसाठी. पत्रावळी फोल्ड करून तुम्हाला म्हणल्याप्रमाणे ग्लासात हात टाकून द्यायची. तुम्ही जरी नाही उचलले किंवा उचलायला जरी कोणी आलं नाही, कारण का गावकरी म्हणतात की पत्रावळी उचलू नका, पुण्य तुम्ही घेऊन जाताय अर्धं, पुण्य तुम्ही घेऊन जाताय अर्धं. त्याच्यामुळे ते पत्रावळी उचलू देत नाहीत, तर तेच येऊन उचलून घेऊन जातात. मग आता त्यांच्यासाठी हा उपयोग करणं हे चांगलं आहे, की गिलासात तर उचलून टाकणं. आता डायरेक्ट गिलास उचलायचं काम आहे त्यांना, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच जाणार नाही. हां, गिफ्ट पॅक केल्यासारखं त्यांच्या हाताला काही नको आहे. पहिला दिवस आज कंप्लीट झाला.